हलणाऱ्या किंवा गतिमान वस्तूंमध्ये ऊर्जा असते. आपण तिला गतिज ऊर्जा म्हणतो. पण खरा प्रश्न असा आहे की एखाद्या गतिमान वस्तूकडे किती गतिज ऊर्जा असते? उदाहरणार्थ, समजा या चेंडूचं वस्तुमान आपल्याला माहिती आहे, ते आहे 2 किलोग्रॅम. आणि समजा हा चेंडू 10 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने गतिमान आहे. तर या चेंडूमध्ये किती गतिज ऊर्जा असेल? आणि याचा खरा अर्थ काय बरं? हेच आपण या व्हिडिओमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता गतिज ऊर्जा काढण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. आपण ऊर्जा या संकल्पनेची व्याख्या वापरून हे समजून घेऊया. तर मग ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर? आणि मग गतिज ऊर्जा म्हणजे गतिमान वस्तूची कार्य करण्याची क्षमता. मग आता समजा आपण असं म्हणू की ह्या क्रिकेटच्या बॉलमध्ये समजा जास्तीत जास्त 500 जूल्स इतकं कार्य करण्याची क्षमता आहे. मग आता क्षमता म्हणजे कमाल मर्यादा. जास्तीत जास्त ह्या बॉलकडून 500 जूल कार्य होईल, म्हणजे याची क्षमता, कमाल क्षमता 500 जूल इतकी आहे. म्हणून मग आपण असं म्हणू शकतो की या बॉलची गतिज ऊर्जा 500 जूल्स इतकी आहे. तसंच 500 जूलच्या ऐवजी या चेंडूची गतिज ऊर्जा 30 जूल आहे असं म्हटलं तर याचाच अर्थ असा की त्याची कार्य करण्याची जास्तीत जास्त क्षमता ही 30 जूल इतकी आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला इथे हे शोधायचं आहे की हा बॉल एखाद्या वस्तूवर आदळल्यावर जास्तीत जास्त किती कार्य करू शकतो, ती त्याची गतिज ऊर्जा असेल. ठीक आहे, तर आपण आता हे कसं शोधायचं, कसं मोजायचं? आपल्याला माहिती आहे की कार्य म्हणजे बल गुणिले विस्थापन, बरोबर? आता समजा हा बॉल कुठेतरी आदळतो, असं म्हणूया की तो माझ्या हातावरच आदळतो, म्हणजे मी तो बॉल पकडते. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की बॉल जेव्हा आपण पकडतो तेव्हा आपला हात जरासा मागे सरकतो. म्हणजे आधी माझा हात इथे होता, आता तो थोडा दूर इकडे मागे गेलेला आहे. आता पहा, ह्या बॉलनी हातावर कार्य केलंय, त्यांनी हातावर काहीतरी बल लागलाय, त्याला आपण म्हणू F हात. F म्हणजे फोर्स, जो हातावर लागतोय. तर हातावर लागलेलं बल म्हणजे F हात, आणि चेंडूने हे बल आपल्या हातावर लावल्यामुळे आपल्या हाताचं विस्थापन झालेलं आहे. म्हणजेच काय, तर त्या बॉलनी माझ्या हातावर कार्य केलंय. आणि आता शेवटी जेव्हा मी हा बॉल इथे पकडला, आता तो स्थिर झाला, बरोबर? आता तो अजून हलू शकत नाही, आणि याचाच अर्थ तो आता कार्यसुद्धा करू शकत नाही. म्हणजे काय, तर माझ्या हातावर जे कार्य केलं गेलं तीच या बॉलची गतिज ऊर्जा होती. ठीक आहे, आता आपण हे लिहून घेऊ. गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी, आणि ही गतिज ऊर्जा आहे बॉलची, बरोबर? बॉल गतिमान होता, ज्याला आपण आपल्या हाताने थांबवलं. तर या प्रक्रियेमध्ये बॉलनी आपल्या हातावर कार्य केलं. आता गतिज ऊर्जा ही कार्य इतकी आहे, बरोबर? कायनेटिक एनर्जी बरोबर वर्क. तर बॉलची कायनेटिक एनर्जी म्हणजे हातावर झालेलं कार्य. आता या सूत्रामध्ये मूल्य टाकण्याआधी आपण असं म्हणूया की 10 मीटर प्रति सेकंद हा आहे त्या बॉलचा सुरुवातीचा वेग, आणि 2 किलोग्राम आहे त्याचं मास म्हणजे वस्तुमान. यांना आपण U आणि M या अक्षरांनी दाखवू. ठीक आहे, तर आता आपण हातावर झालेलं कार्य काढूया. आपल्याला माहिती आहे की हातावर झालेलं कार्य म्हणजे हातावर लागलेलं बल गुणिले हाताचं झालेलं विस्थापन. हातावर बल आहे F हात, आणि हाताचं झालेलं विस्थापन आहे S. मग आता पुढे काय? इथे आपल्याला किती बल लागलंय हे आपल्याला माहिती नाही आहे. आपल्याला काय माहिती आहे? U म्हणजे सुरुवातीचा वेग. या चेंडूचा सुरुवातीचा वेग आपल्याला माहिती आहे, आणि या चेंडूचं वस्तुमानसुद्धा आपल्याला माहिती आहे. या 2 गोष्टी वापरून आपल्याला हा F हात वगळता येईल का? बघूया. आपल्याला माहिती आहे की F बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. न्यूटनचा दुसरा नियम सांगतो की एखाद्या वस्तूवर लागणारं बल म्हणजे त्याचं वस्तुमान आणि त्याच्या त्वरण यांचा गुणाकार असतो. पण आपण हे वापरू शकतो का बरं? एक अडचण आहे. जर मी थेट F बरोबर ma इथे जर वापरलं तर हे वस्तुमान आणि हे त्वरण हे हाताचे वस्तुमान आणि त्वरण आहेत. आपल्याला आपल्या हाताचं वस्तुमान आणि त्वरण माहिती नाही आहे. मग आता काय करायचं?
विचार करा, जेव्हा हा बॉल आपल्या हातावर बल लावतो तेव्हा न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे हातसुद्धा बॉलवर तितकंच बल लावतो, पण विरुद्ध दिशेने. बरोबर? अशा प्रकारे एफ हात या दिशेने असेल तर एफ बॉल म्हणजे बॉलवर लागणारं बल उलट्या दिशेने असेल. आणि या तिसऱ्या नियमानुसार हे बल एफ हात एवढंच आहे, फक्त उलट्या दिशेने आहे. म्हणून आपण इथे एफ हातच्या जागेवर एफ बॉल लिहू शकतो. पण एफ बॉलची दिशा एफ हाताच्या दिशेच्या विरुद्ध असल्यामुळे आपण इथे मायनस साईन म्हणजे वजा हे चिन्ह लिहितो. आणि मग आता जितकं विस्थापन आपल्या हाताचं झालं तितकंच विस्थापन बॉलचं सुद्धा झालं आहे. म्हणून मग आपण याला इथे विस्थापनाने गुणाकार करू शकतो. आणि मग आता आपण बॉलचा वेग आणि बॉलचं वस्तुमान m हे वापरू शकतो. म्हणून मग F बरोबर ma या सूत्रानुसार इथेही आपण F बॉल बरोबर बॉलचं वस्तुमान गुणिले बॉलचं त्वरण गुणिले बॉलचं विस्थापन आणि हे मायनस चिन्ह जशाच्या तसं आपण ठेवूया. म्हणून मग आता बॉलची कायनेटिक एनर्जी म्हणजे बॉलची गतिज ऊर्जा, बॉलचं वस्तुमान, बॉलचं त्वरण आणि बॉलचं झालेलं विस्थापन या सगळ्यांचा गुणाकार आहे. पण आता आपल्याला हे त्वरण याची किंमत माहिती नाही, पण त्वरण कसं काढतात हे आपल्याला माहिती आहे. बरोबर? आपल्याला माहिती आहे की बॉलचा सुरुवातीचा वेग u आहे आणि इथे शेवटी बॉल थांबला आपल्या हातात. बॉलचा अंतिम वेग आहे 0, v बरोबर 0. मग आता आपण हा u सुरुवातीचा वेग आणि हा v अंतिम वेग हे दोन वापरून त्वरण काढू शकतो. बॉलचं त्वरण कसं काढायचं पहा. आपण त्यासाठी गतिविषयक समीकरणांचा वापर करू शकतो. पहा, आता या पहिल्या दोन समीकरणांमध्ये t हे चल वापरलेलं आहे, पण आपल्या या उदाहरणामध्ये आपल्याला कुठेही t चे मूल्य माहितीच नाही आहे. त्यामुळे ही पहिली दोन समीकरणं आपण काही वापरू नये. या तिसऱ्या समीकरणामध्ये v चे मूल्य 0 आहे हे आपल्याला माहिती आहे. u म्हणजे सुरुवातीचा वेग आणि चेंडूचं झालेलं विस्थापन हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर हे वापरून आपण त्या चेंडूचं त्वरण काढू शकतो. मग आता आपण हे समीकरण वापरू आणि यामध्ये आपल्याला माहिती असलेली मूल्य टाकूया. v बरोबर 0 बरोबर uचा वर्ग अधिक 2as. मग आता हे सोडवण्यासाठी आपण बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूंनी uचा वर्ग वजा करूया. तर आपल्याला मिळेल वजा uचा वर्ग बरोबर 2as. आणि मग यानंतर दोन्ही बाजूंना 2नी भाग दिल्यावर आपल्याला मिळतं वजा u² भागिले 2 बरोबर 2as भागिले 2. आणि आता हे 2 आणि 2 बाद होतात आणि आपल्याला मिळतं as बरोबर वजा uचा वर्ग भागिले 2. आता हे asचं मूल्य आपण टाकूया इथे ह्या asच्या ठिकाणी आणि मग आपल्याला मिळेल वजा m गुणिले वजा uचा वर्ग भागिले 2. आणि हे सोडवल्यावर आपल्याला बॉलची गतिज ऊर्जा मिळते, ती म्हणजे mu वर्ग भागिले 2. म्हणून मग सर्वसामान्यतः ही असते कुठल्याही वस्तूची गतिज ऊर्जा, जिथे m त्या वस्तूचं वस्तुमान आहे, u त्या वस्तूचा वेग आहे. बरं, मग आता हे सूत्र बघून आपल्याला काय काय कळतं. जर वस्तूचा वेग वाढला तर त्या वस्तूची गतिज ऊर्जासुद्धा वाढेल. बरोबर ना? जर हा बॉल जास्त वेगाने आपल्या हाताकडे आला तर तो जास्त बल आपल्या हातावर लावेल आणि मग जास्त कार्य होईल, जास्त विस्थापन हाताचं होईल आणि म्हणून त्या बॉलकडे जास्त गतिज ऊर्जा आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसंच वस्तुमान जर वाढलं तरीही गतिज ऊर्जा वाढेल. जास्त वस्तुमान असलेला चेंडूसुद्धा जास्त बल लावू शकेल. समजा या क्रिकेटच्या बॉलच्या ऐवजी बॉलिंगचा बॉल असता, तो बॉल खूप जड असतो आहे ना, तो जर याच वेगाने आपल्या हाताकडे येत असेल तर आपल्याला जास्त शक्ती लागेल, जास्त बल त्याला थांबवण्यासाठी लागेल. म्हणजेच काय, तर आपल्या हातावर जास्त बल तो बॉलिंगचा चेंडू लावेल. ठीक आहे, तर आता आपण हे सूत्र वापरून इथे दिलेले या चेंडूकडे किती गतिज ऊर्जा आहे ते मोजूया. या क्रिकेटच्या चेंडूचं वस्तुमान आहे 2 किलोग्रॅम आणि त्याचा सुरुवातीचा वेग आहे 10 मीटर प्रति सेकंद. तर आपण इथे वस्तुमानाच्या जागी m बरोबर 2 आणि सुरुवातीचा वेग 10 त्याचा वर्ग
असा केला आणि त्याला भागिले 2. आणि हे सोडवल्यावर इथे आपल्याला 2 आणि 2 बाद होतात आणि आपल्याला मिळतो 10चा वर्ग म्हणजे 100 जूल. म्हणून मग या क्रिकेट बॉलची गतिज ऊर्जा आहे 100 जूल. म्हणजेच काय, तर हा बॉल जास्तीत जास्त 100 जूल्स इतकं कार्य करू शकेल, त्यापेक्षा जास्त नाही. चला तर मग आता झटपट सारांश बघूया. आपण हे बघितलं की गतिज ऊर्जा म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूची कार्य करण्याची जास्तीत जास्त क्षमता. मग ही गतिज ऊर्जा काढण्यासाठी त्या बॉलनी किती कार्य केलं हे आपण मोजलं. म्हणून मग बॉलची गतिज ऊर्जा म्हणजे बॉलने हातावर केलेलं एकूण कार्य. न्यूटनचे गतिविषयक नियम आणि गतिविषयक समीकरणे सुद्धा वापरली. आणि शेवटी आपल्याला बॉलची गतिज ऊर्जा म्हणजे वस्तुमान गुणिले बॉलचा सुरुवातीचा वेगचा वर्ग, आणि हे सगळं वापरून आपण बॉलची गतिज ऊर्जा काढली. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.